वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आता कामावरून आली, थोडीशी फ्रेश वगैरे झाली तर घरी येऊन बघतो आईने बघा केवढं बोंबील वगैरे आणून ठेवले. कारण की त्यांना जायचं आहे अंबरनाथला, तर ते दरवर्षी आणतात. वर्षभराचं म्हणजे एकदाच आणून स्टोर करून ठेवतात. तर बघा केवढा आणतात आणि त्या साफ करत बसल्या होत्या घरीच. आता त्यांनी एक किलोच्या वर त्यांचं साफ झालंय. बघा आता बाकीचं आम्ही साफ करतो. तेव्हा काय आणि किती आणलं काय आणलं मी तुम्हाला व्हिडिओ टाकून दाखवते. आणि त्यांनी कोणगावला जाऊन आणलं. कोणगावला त्यांना मला वाटलं ते नंतर जातील, पण ते आजच गेलं. कारण की आज आमच्या इथं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला, पाणीच नाही आलं. लाईट पण गेली, पाणी पण गेली. 3 वाजता लाईट पाणी आलं. मी तसेच कामं सोडून कामावर गेली होती. नंतर घरी आली. त्याच्यानंतर फक्त आईने एवढं बोंबील ते आणलं. त्याच्यानंतर शिल्पाची मम्मीने त्या पण गेलेत, त्यांनी पण थोडेसे बोंबील आणि जवला आणलाय. त्यांनी पण आईने जास्त आणलं, कारण की आईनं सर्व लागतं. आई पहिले याच्याहून जास्त आणायचे. जेव्हा आमच्या घरात मांजरी वगैरे होत्या आम्ही खूप साफ करून ठेवायचो तेव्हा, आणि पूर्ण पिशवी भरून मांजरींसाठी पण ठेवायचो का त्या खात राहायच्या मुंड्या बिंड्या साफ करून. तर चला आता साफ करतो, मग भेटते तुम्हाला. पटापट साफ करून घेतो, किती टाईम लागतो पण बघतो. चल मग त्याच्यानंतर आम्ही सुकट वगैरे साफ करायला बसलो. आई बसल्या होत्या तर मी कामावरून आली तेव्हा, कारण की त्यांची थोडीफार झाली होती ना. अंशू एवढा वैताग देत होता ना त्यांना, व्हिडिओ वगैरे घेत होता. नुसतं म्हणतात आई मग सखी मम्मी मी तुझा व्हिडिओ हे करू मी ते करू. आई त्याला म्हणते अरे तिकडे एवढी सुकट पडली आहे, ते बघ त्याचा व्हिडिओ घे, तू ती सुकट बघ, ते बघ. इथं नाही तो आईंनाच लय त्रास देतो ना. बाहेर खेळत होता त्याच्यामुळे त्याला लय वैताग येत होता का मी घरात येऊ, मला बाहेर जाऊ देणार नाही. त्या गोष्टीवर जास्त सत्वत होता तो आम्हाला. त्याच्यानंतर आईंची 1 किलो सुकट साफ झाली होती. आईने 1 किलो बोंबील ना साफ करून ठेवले होते. म्हणजे मी येऊपर्यंत त्यांचे झाले. मग त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर मग मी बसली, कारण की मग आई बोललं तर पण मी करते. नंतर मी बोलली ते आई मी पण करू लागते. तर बोंबील 2 किलो बोंबील होती. मग त्याच्यानंतर त्यांचे बघा 1 किलो बोंबील झाले होते. त्याच्यानंतर शिल्पाची मम्मी पण बसल्या होत्या. त्याच्यानंतर बोलली एक काम कर आई, तुम्ही तेवढे बोंबील झाले का मला द्या. मग त्याच्यानंतर आई बोलतं तू एक काम कर, तू ये ना मांदेली साफ कर. मांदेली पण भरपूर होती. आईने 1-1.5 किलो मांदेली आणली होती बघा. तर ती मांदेली वगैरे पण मी साफ करून घेतली. त्याच्यानंतर बघा एक टारली आणली होती, जवला होता. जवला एवढा मस्त बारीक होता काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर आईने काय म्हणतात त्याला सोडे बोलते नाही, त्याच्यानंतर कर्दी पण आणली होती. कर्दी एवढी चांगली होती तुम्हाला खरं सांगू, खूप छान होती. 1 नंबर सर्व सुकट भेटली आईंना. त्याच्यानंतर एवढी सुकट अख्खी वरती होती ती पण होती. ती शिल्पाच्या मम्मीने आणली होती, ती त्यांना न्यायची होती नाशिकला म्हणून ठेवली होती. आणि अंशू एवढा वैताग घेत होता, एवढी सुकट साफ करायला बसलो ना ती एवढं त्याला सांगत होतं अरे अंशू मग स्वतःला कसं नाटक करत होता. त्याला बोललं अरे तुला बोंबील बिंबलाचे काटे बिटे कुचून जातील, त्याच्या मुंडीला काटे असतात. नाही ऐकतच नाही. मग आईचं साफ झालं. त्याच्यानंतर मी करत होती. शिल्पा स्वयंपाक बनवत होती म्हणून ती करत नव्हती. ती नंतर बोलली तिचं काम वगैरे बाकी होतं, लेट सर्व काम झाले होते, ते काम करत होतं. तर आम्ही दोघी साफ करत होतो. तर त्याच्यानंतर एवढा वैताग देत होता अंशू. एवढी छान सुकट होती, अख्खी सुक्की सुकट होती. म्हणजे अशी ओली नाही काय नाही. आणि मांदेली तर एवढी मस्त साफ झाली माहिती तुम्हाला. मग आई त्याला म्हणत होतं बघ बोंबील बघ. मग आईंना झूम करून दाखवत होता बघ कसे जाडे बोंबील आहेत ते म्हणत होते बघ. आणि अंशू एवढा आहे ना, अंशूला लय घाबरतो हात लावायला, खूप म्हणजे खूप घाबरतो. अंशूला असं वाटतं ना नको बाबा मला का द्यायचं, मी नाही करत असं म्हटलं अंशू. म्हणजे ऐकतच नव्हतं. आम्ही एवढं साफ करायला बसलो तरी नाही. त्याच्यानंतर मग आई त्याला बोलला जा तुला काय पाहिजे. मग बोंबील वगैरे झाले होते ते आई भरून ठेवत होत्या. त्याच्यानंतर दुसरे 1 किलो बोंबील होते ते मी साफ करायला बसले. तर शिल्पा पण आली, तिचं पण काम आवरून झालं. मग ती कर्दी साफ करायला येते. मग अंशू बघा त्याच्या आजीला बिना कामाने चुना लावला. सखी मम्मी आज मला बाहेरून खायची इच्छा होती बाहेरून. मग आईने त्याला फ्राईड राईस वगैरे मागवलं होतं, लॉलीपॉप मागवले होते. त्याच्यानंतर एवढं म्हणजे साफ करता एवढं हे झालं. मग थोडी आम्ही टी व्ही वगैरे लावला. सर्वजण बसलं होतं, गाणे वगैरे बोलत होतं. मग आई वर बसून आई बोललं मी एक काम करते वर बसते तुम्ही बघा. मग टी व्ही वगैरे लावून थोडे गाणे लावले म्हणजे चांगलं माहोल होईल, थोडं बोर होणार नाही. मग त्याच्यानंतर सर्व बसले होते बघा आम्ही टी व्ही बघत. त्याच्यानंतर मला प्रचंड भूक लागली. मग सर्व साफ वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर हे आले होते, यांना 2 अंडे वगैरे तळून दिले. त्याच्यानंतर बेसनाचा थोडा पोळा बनवला होता. तर ती खूप भूक लागली होती. 11-11:30 वाजता तर साफ करून झालं. त्याच्यानंतर साफ करून ठेवलं. बोलले पहिले जेवून घेऊया मग बाकी सगळे बघा साफ करून असंच ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग मी काय केलं साफ करून बोलले मी नंतर भरते. गोणीमध्ये अख्खं भरून ठेवलं माझ्यासाठी. थोडीशी सुकट आणि बोंबील काढून ठेवले.
आता 12 वाजले माहिती. आज एवढा उशीर झाला ना, काय सांगू तुम्हाला. 11 साडे 11 वाजेपर्यंत तर सुकटच साफ झाली. आणि आईंनी सुकट जाऊन आहे ना, मी जाणार होती आईन सांगती असं मी विचार केला होता, पण आईंनी आज, कारण की काय झालं, आज पाणीच नाही आलं आमच्या इथं. म्हणजे लाईट गेली होती म्हणून पाण्याचं थोडंसं हे झालं. तर लाईट 3 वाजता आली, त्याच्यानंतर पाणी आलं. भरपूर काम वगैरे होते पण तसेच राहिले. मी भांडे वगैरे करून गेली होती म्हणजे माझी. त्याच्यानंतर पाणी आल्याच्यानंतर सर्वांच्या आंघोळी पांघोळी हे झाल्या. माई त्याच्यानंतर गेल्या होत्या आज सुकट आणायला गेल्या होत्या आई याला कोणगावला खूप छान सुकट भेटते. कधी जाऊन बघा तुम्ही, खूप मस्त भेटते. आई दरवर्षी आहे ना तिकडूनच आणतात. गेल्या वर्षी तर आणली नव्हती, कारण की तीच 2 वर्ष त्यांना पुरली सुकट जी मध्ये आणली होती. तर त्या इकडे आल्या होत्या, तर त्या बोलले मी आता जाताना पहिले सुकट घेऊन जाईल. तर त्यांनी सुकट वगैरे आणली, तरी त्यांना जशी पाहिजे तशी मनासारखी नाही भेटली. म्हणजे कारण की त्या लेट गेल्या, 5-5:30 वाजता गेल्या. नाहीतर आहे ना दुपारी 2-2:30-3ला गेल्या ना, खूप मार्केट असतं. मंगळवारी आहे ना खूप म्हणजे खूप मार्केट असतं कोणगावला सुकटचं. त्यांना जायचं होतं पण ते लेट गेल्या म्हणून तरी त्यांनी आणली. त्यांनी 2-2.5 हजाराची सुकट आणली तरी. त्याच्यानंतर बाकी साफ वगैरे करून ठेवली. 1 किलो बोंबील त्यांनी पण साफ केली. आम्ही 3-4 जणींनी मिळून सर्व साफ करून टाकली. थोडीशी मी माझ्यासाठी काढून घेतली, जवला काढला, थोडे बोंबील काढून घेतले, कारण की यांना सुकट बोंबील आवडत नाही, पण मला खूप आवडत होते. आणि आणखी एवढं बोलतो ना पापलेट, याला काही नाही, याला हातात दिली सुकलेली पापलेट, म्हणतो मम्मी काय 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 असं करत होता. तर मग त्याच्यानंतर साफ वगैरे करून ठेवली. त्यांचे ते आता नेतील, फक्त डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून देतील. जर तुम्ही कोणी आणि कल्याणमध्ये ती सुकट घेतली असते ना, त्यांना 5 हजारापर्यंत पडली असती. ती तिकडे घेतली म्हणून त्यांना 2-2.5 हजाराला पडली ती सुकट. म्हणजे 3 हजार पकडून घ्या, रिक्षा भाडं हे ते करून 3 हजारात तेवढी सुकट पडली. इथूनच कल्याणमधून घेतली असती ना तर खूप महाग, 5 हजार त्यांचे आरामशीर गेले असते. तरी त्यांना अजून भरपूर काय काय घ्यायचं होतं, तरी ते म्हणता 1 गोणीवरून सुकट आणली आहे त्यांनी. तरी मस्त सर्व साफ वगैरे करून ठेवलं. आता 12 वाजले, जेवलो. त्याच्यानंतर जेवणासाठी सकाळची पत्ताकोबी होती तुम्हाला माहितीच. मग थोडंसं चिला वगैरे बनवून खाल्ला. आणि अंशूचं तर आज बाहेरून होतं. काय खाल्लं तू? चायनीज. तर आज पार्टी होती त्याच्या आजीकडून. काय खाल्लं रे तू? काही वाटत पण नाही पोरला चायनीज खाताना. कितीही बोला कितीही मारा, याला काहीच फरक पडत नाही याला. चला, जो कोणी कल्याण सुकट भरायचो ना आई, सर्व जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं, जो भरपूर लागायची. म्हणजे दादांना पण डब्याला लागायची. तर लय म्हणजे लय आई सुकट आणायच्या. मग काय करायचं, तर आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे करून घ्यायचं. आई म्हणायची लगेच घाई करू नका, 2 दिवस 3 दिवस सुकट साफ करू. पण आम्हाला 2 दिवस तरी लागायचे सुकट साफ करायला. मी बोंबील भाजले, काही लगेच भाजून घ्यायचे. आणि आई तेव्हा कसं फ्रीज आमचं, उलट हे फ्रीज आमचं मोठं आहे, तर आई भाजून त्यांना पटापट भाजून असं थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि जर सुकट भाजून ठेवली ना तर मुंगे लागत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जर कोणी जास्त स्टोअर करून ठेवत असेल ना सुकट, तर तुम्ही भाजून ठेवत जा. म्हणजे भाजून जर ठेवली ना तर मुंग्या वगैरे लागत नाही. आई काय करायचं, मी साफ करायची, त्या भाजायच्या, तेव्हा ते मी पटापट भाजून देते. मग त्या भाजून ठेवायचं. खूप सुकट आणायचं. आता कसं पहिल्यासारखंच होतो, आपापलं बनवून खातो म्हणून एवढं काही आणत नाही. पण आईंना लागतं तर ते आणतातच. तर थोडीफार मी माझ्यासाठी काढून घेतली आहे. मध्ये राहत असेल नक्की कोणगावला जाऊन कधी घ्या. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय कर भेटू. बाय.